आणि मातोश्रीवरती शिंतोडे उडवतायत. मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला, त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली? ही कोणाची अवलाद आहे? ते तर कळतंय दुसऱ्याचे बाप चोरावं लागतायत. कारण मला आठवत आहे की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या क्षणाचे आता साक्षीदार 2-3 कदाचित मी, चंदू मामा असे 2-3 राहिलो असू. मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत. नाही, तुम्ही त्या क्षणाला तिकडे हजर नव्हतात. थरसीकर बोलतात मी होतो म्हणून. मी तेव्हा तिकडे हजर होतो आणि ते तुषार माझ्या अंगावरती उडाले. मी मागेही बोललोय की मला कल्पना नव्हती की ते उडालेले तुषार मला एवढं भिजवून टाकतील. की पूर्ण शिवसेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. तिथपासून मी शिवसेनेची वाटचाल बघतोय. कसे कसे शिवसैनिक मोठे झाले, कसे त्यावेळेला कसं सगळ्यांच्या एक पायाकडे हात लावला तर आता कोणाला कळणार नाही. कटकट्या असायचा माहितीये कोणाला? काय? रामपुरी. आणि ते आमचा टाइमपास तोच. आम्ही शाळेतली मुलं सगळे लालबाग परळ, तेव्हा परेल नव्हतं, परळ होतं. शिवसैनिक यायचे आणि तेच सुरक्षा कवच. आणि कुठून कुठून दुसरीकडनं पण सगळे शिवसैनिक यायचे. आणि मग प्रत्येक जण दाखवायचा बघा माझा 8 काठ्याचा आहे. म्हणजे त्याला टक 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 8 आवाज यायचा, 11 काठ्याचा, असे सगळे ते होतं. आणि ते बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. तेव्हाच्या सगळ्या मारामाऱ्या एकतर म्हणजे जे म्हणतात ना, एक तू तरी राहशील तर नाही तर मी तर राहीन, तशा त्या मारामाऱ्या व्हायच्या. गँग वॉर, हे तसं गँग वॉर आत्ता जसं मध्ये झालं होतं तसं गँग वॉर नाही. वाड्यांची फाईट, सोडा वॉटरच्या बाटल्या, दगडफेक वगैरे सगळं तिथून बघत 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 आता जे सुरू झालंय ते सगळं काय त्याला म्हणतात, ट्रोलिंग. म्हणजे घर बसल्या शिव्या द्यायचं. पण या सगळ्यांना मला एक सांगायचंय की मातोश्रीवरती जे जळतायत, ठाकरे कुटुंबियांवरती जे जळतायत, त्यांना ठाकरे कुटुंबानी काय काय भोगलंय, काय काय सोसलंय याची जरा तरी माहिती आहे का? कल्पना आहे का? आहे. आपण बोलताना बोलतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा आहे. आहेच. पण शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा गद्दार होतेच. शाहू फुले, आंबेडकर सगळ्यांना त्रास झालाय. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावर सुद्धा ढोणमार आणि शेणमार झालेली आहे. आज आपण त्यांना दैवत मानतो, पण प्रत्यक्ष होते त्यावेळेला त्यांच्यावरती शेणमार झालेली आहे. शाहू महाराजांना सुद्धा त्याचा सामना करावा लागलेला आहे. त्यांची सुद्धा बदनामी झालेली आहे. कशाला माझ्या आजोबांना प्रबोधनकार ठाकरे जे सांगतात ना, प्रबोधनकारांचा वारसा घेऊन पुढे जा, पण प्रबोधनकारांना सुद्धा काय काय भोगावं लागलंय का? तर कर्मठ आणि बामणी वृत्ती, ज्या जुन्या वाईट रूढी परंपरा होत्या त्या तोडून मोडून टाकल्या पाहिजेत, याच्यासाठी प्रबोधनकार उभे राहिले होते. घराचा पत्ता नाही, कुटुंब घेऊन महाराष्ट्रभर फिरले. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलेले की त्यांची ती भावंड आणि आई, मी तर माझ्या आजीला कधी बघितलं नाही, पण विंचवाचं बिराट जसं पाठीवर असतं तसं घेऊन माझे आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. एखाद्या गावी गेल्यानंतर कुठे आसरा मिळाला तर आजीला सांगायचं की ठीक आहे चल बघ, आणि आजी माझी सगळे काही कुंडी जी काही 2-4 असतील ती काढून संसार थाटायचा प्रयत्न करायची. तेवढ्यात आजोबा गावातनं फेरी मारून यायची आणि सांगायची नाही जमत, चला निघायचं आपल्याला, चालले दुसऱ्या गावामध्ये. अनेक वेळेला त्या काळी आमच्या घरावरती मेलेली कुत्री आणि कचऱ्याचे ढीक फेकले गेलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी तर काय टीका सहन केली हे तुम्हाला माहिती आहे. आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवरती टीका होते, आदित्यवरती घाणेरडे आरोप होत आहेत, तेजसवरती होत आहेत. का? तर एका क्षणी ज्या वेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्री पदाची, म्हणून हा जळफळाट झाला. तुम्ही नाही, तुम्ही मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम ते करणार.
जे काय मिळेल, मंत्री मीच झालो पाहिजे, मुख्यमंत्री मीच झालो पाहिजे, माझं ड्युटं कार्ट खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, मातोश्रीनी भोगायचा मातोश्रीला अधिकार नाही, नाहीच आहे, आम्हाला नको आहे काही. पण सोसायचं किती? उद्धवजींचं ठीक आहे, पण आदित्यने फिरायला पाहिजे. अरे पण जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती हल्ले झाले, कोणाचे असे शाब्दिक किंवा काही आरोप केल्यानंतर यापैकी या गदड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून आमच्या समोर उभा राहिला होता त्यांच्या वार झाल्याला. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. जे आम्हाला डिवचलं जात होतं की तुमचे मोदींच्या चेहऱ्यावरती खासदार निवडून आलेत, मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले. एक तरी इथली तर सीट चोरलीच. कुठे होते मोदी? आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार ते पण 9 झाले. आणि आज परत फोडाफोडी कशासाठी फोडताय? काय मिळवायचंय काय तुम्हाला? म्हणजे सत्ता पिपासू किती व्हायचं? सरदार वल्लभभाई पटेलांनी मराठवाड्यामध्ये पोलीस कारवाई केली, ती का केली होती? रजाकारांना घालवण्यासाठी आणि तो प्रांत आपल्या देशात आणण्यासाठी म्हणून पोलीस कारवाई केली होती. आणि यांनी काय केलं? 2-2.5 लाख सीमा सुरक्षा दल घुसवलं. कुठे घुसवलं? बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी निवडणूक आणि स्वतःचा पक्ष जिंकण्यासाठी देशाचं सुरक्षा दल तुम्ही वापरता. कोणालाच काय वाटत नाही. ममता बघा कशा लढतायत. काय होतंय? हारल्यानंतर किती देशामध्ये प्रतिक्रिया उमटली. 2.25-2.5 लाख फौज जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वापरत असाल, स्वतःच्या पक्षासाठी वापरत असाल, तर मणिपूरमध्ये का नाही घुसवत? अजून 12 वर्ष होऊन गेली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजून का नाही घुसवली? चला उद्या घुसवा. शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देते. देशाचा हिताचा निर्णय घ्या ना तुम्ही. असं फोडून भामटेगिरी करण्यापेक्षा बोलवा ना आम्हाला. आम्ही तर पाकिस्तानी नाही होत ना. माझ्या घराण्याचा इतिहास आहे. तुमचा असलं तर तुम्ही पण सांगा. असेल, मी कुठे नाही म्हणतोय. आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही आहोत. आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत. तुमच्या एवढेच किंवा तुमच्यापेक्षा जास्त काकणभर जास्त आम्ही देशप्रेमी आहोत. आणि आज जे आपल्याला विरोध करतायत हे तेच आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांना विरोध केला. पण तेव्हा शिवसेना प्रमुखांची गरज होती त्यांना. माझ्या आजोबांना विरोध करणारे हे गोमूत्रधारी जे होते त्या प्रवृत्त्या परत बोकाळलेल्या आहेत. हो, मी त्यांना गोमूत्रधारीच म्हणतो. हे हिंदुत्व नाहीये, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणवाचं नाहीये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि हिंदूंमध्ये, आणि आज मला खरंच एका गोष्टीचा अभिमान वाटला की येताना परत आपले ते सगळे तेजस्वी भगवे झेंडे मला दिसले.